ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 108व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 58. यदा संहरते चायम कुर्मो अंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे कासव अंगांना सर्व बाजूनी सामावून घेतो, तसेच ज्यावेळी हा कर्मयोगी इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकाराने परावृत्त करतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते. भाषांतर असं आहे, जेव्हा हा इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना कासव जसे आपले अवयव सर्व बाजूनी आवरते तसा आवरतो, त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे. व्याख्या अशी आहे, यदा संहरते इत्यादी जे श्लोक आहे तो या ठिकाणी कासवाचा दृष्टांत देण्याचे तात्पर्य, जेव्हा कासव चालत असतो तेव्हा त्याचे 4 पाय, शेपूट आणि डोके हे 6ही अवयव दिसत असतात, परंतु जेव्हा तो आपल्या अवयवांना आत ओढून घेतो तेव्हा त्याची केवळ पाठच दिसते. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ 5 इंद्रिय, 1 मन या 6ही इंद्रियांना आपापल्या विषयांपासून आवरून धरतो. जर त्याचा इंद्रियांदी यांच्याबरोबर थोडा देखील मानसिक संबंध राहील तर तो स्थितप्रज्ञ होत नाही. मानसिक संबंध आपण मागच्या श्लोकामध्येच पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे की मनातून हे आपलं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे मुळात अस्तित्वातच नाही आहे, हे भास आहेत, बाहेरून आलेल्या ह्या गोष्टी आहेत. हे माझं नव्हे, हा विचार माझा नव्हे, ही आकांक्षा, ही आशा, ह्या गोष्टी ह्या माझ्या नव्हेत. आणि मग त्या गोष्टी सगळ्या इंद्रियांमध्ये जो काम निर्माण करतात, क्रोध, मद, मोह, विशेषतः 3 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. पहा, गंमत आहे, आपल्याला षड्रिपूंबद्दल सांगितलेलं आहे, पण मागच्या श्लोकांमध्ये सांगतात की वितराग, भय, क्रोध, हा काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर ह्या 6 रिपूंमध्ये भयाचा उल्लेख नाही, पण गीता भयाचा सुद्धा विचार करते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या भयाचा सुद्धा म्हणजे त्या सगळ्या विचारांनी किंवा यांनी तो वितरागामध्ये किंवा भयामध्ये किंवा क्रोधामध्ये तिन्हीमध्ये सुद्धा तो गुंतून पडत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने तो इंद्रियांचं जे संपूर्ण जे त्यांचं बाहेर जाणं जे आहे, बहिर्गामित्व त्याचं जे आहे ते तो आवरून घेतो. तुम्ही पाहिलं असेल, सगळ्या मंदिरांच्या मध्ये त्या घंटेच्या जवळ जिथे तुम्ही घंटानाद करतात तिथे त्या गाभाऱ्याच्या समोरच्या बाजूला एक कासव तिथे असतं. त्या कासवाची शेपूट मागे आणि जे तोंड आहे ते पुढच्या दिशेला असतं. 2 अवयव झाले आणि दोन्ही बाजूनी 2-2 पाय, असे 6 अवयव त्यांनी बाहेर काढलेले असतात. पहा, कासवानी त्या कासव तिथे मंदिरामध्ये असण्याचं कारण आहे. आता तिथे त्या मंदिरामध्ये जरी कासवानी पाय किंवा सगळे 6ही अवयव त्याचे बाहेर जरी काढलेले असले तरी त्याची दृष्टी भगवंताच्या चरणाकडे असते, लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने सगळी ही इंद्रिय आवरून दृष्टी भगवंताच्या चरणाशी ठेवण्याची जी क्रिया आहे, जी साधना आहे, जी भक्ती आहे, ती भक्ती सातत्याने शिकवण्यासाठी लक्षात घ्या. त्याचं प्रतीक म्हणून, त्याचं चिन्ह म्हणून, त्याचं लिंग म्हणून त्या मंदिरांमध्ये सगळ्या हे कासव तिथे कोरलेलं असतं, शिल्प असतं कासवाचं तिथे. आणि इथे भगवंतसुद्धा त्या कासवाचंच उदाहरण देतात. एखादं संकट आलं तर कासव बघा सगळे आपले अवयव त्याची ढाल असते, ती कवच असतं, त्याच्या आत ते ओढून घेतं. बाहेर दिसत नाही काही, ते एखादी बशी पडल्यासारखं वाटतं, उरफाटे. अशा पद्धतीने कासव वागत असतं. तसं ज्या ठिकाणी इंद्रिय त्याची आवश्यकताच नाही, पहा, कर्तव्य किंवा आपलं जे स्वधर्म जो आहे तो पालन करत असताना आपल्याला त्यांच्या इंद्रियांची आवश्यकता आहे, तर त्या व्यतिरिक्त जर कोणती गोष्ट आपण कर्म म्हणून करत असू
तर ते करत असताना इंद्रियांना त्या कासवाप्रमाणेच आवरावं म्हणतात पहा. आणि इंद्रियांचा अर्थ जो ज्याला म्हणतात, इंद्रियार्थेभ्य, त्या इंद्रियांच्या त्या अर्थापासून, इंद्रियांना काय अर्थ असतो, तर त्यांचे विषय हे त्याचे अर्थ आहेत पहा. इंद्रियांचा अर्थ म्हणजे काय, तर जीभ असेल तर रसना, चव हा त्याचा अर्थ आहे, विषय आहे इंद्रियाचा. नाक असेल तर गंध हा त्या इंद्रियाचा विषय आहे. त्वचा असेल, शरीर असेल तर स्पर्श हा त्या इंद्रियाचा अर्थ. अर्थाचा अर्थ ज्याला आपण अर्थशास्त्राच्या दृष्टीने अर्थ म्हणतो तो लक्षात घेतला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यातलं जे अर्थ हा जो पुरुषार्थ आहे, ज्याला आर्थिकदृष्ट्या विचार केलेला, त्याला उर्दूमध्ये मतलब असं म्हणतात, तर तो त्या अर्थाने तसा तो अर्थ, इंद्रियांचा अर्थ काय आहे, त्याचं तर कशाने पोषण मिळतं त्या इंद्रियांना, तर ते अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे की इंद्रियांच्या त्या अर्थापासून इंद्रियांना पहा, तो ज्या कासवाप्रमाणे तो त्या सगळ्या गोष्टी संहारते. आता संहारतेचा अर्थ त्यांचा संहार करतो आणि संहारतेचा अर्थ आवरून घेतो पहा. तर इथे आवरून घेणे या अर्थाने ते सांगतात भगवान श्रीकृष्ण की तो अशा पद्धतीने त्या इंद्रियांना संहारतो, आवरून घेतो. येथे संहरते क्रिया देण्याचा अर्थ असा आहे की तो स्थितप्रज्ञ इंद्रिय त्या विषयांपासून इंद्रियांना आवरून धरतो. अर्थात तो मनानेही विषयांचे चिंतन करीत नाही. मुळात विषय तोच आहे. विषय येतात आणि जातात, ते माझे नाहीत असं तो समजतो, किंवा विषय येतच नाहीत त्याच्या मनामध्ये. आपण याही विषयी सूक्ष्मतेने विचार केला आहे. ध्यानधारणा करत असताना किंवा ज्यांना ध्यानधारणेची आवड आहे असे लोक विशेषतः माझ्याकडे अशा प्रकारची तक्रार करतात की विचार थांबतच नाहीत, येतच राहतात ध्यान करत असताना सुद्धा. पण आवरून धरण्याचा अर्थ काय आहे, त्या विचारांमध्ये स्वतः सामील न होणं, सहभागी न होणं. विचार येऊ देणं हे तुमच्या जर हातात नसेल, तुमच्या नियंत्रणात नसेल, तर जे विचार येतात ते त्यांच्या मार्गाने येतात आणि त्यांच्या मार्गाने जातात. परंतु ते थांबवण्याचा प्रयत्न केल्यास ते थांबतात तुमच्याजवळ, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यात तुम्हाला ते गुंतवून टाकतात. मग ते विचार येऊच जावोत, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही, ते तुमचे नाहीत, त्यांच्याशी तुमचा आपलेपणा नाही, ते परके आहेत हे समजून घेतलं तर सहज ध्यान लागेल. जिथे लावायचं आहे तिथे लागेल. विचार ते बॅकग्राऊंडला जसं पार्श्वसंगीत चालू असतं, चालू राहू देत, ते काही फरक पडत नाही. पहा, खरं तर हा उपाय आहे आणि तो सोपा आहे आणि ते खरं तर अत्यंत व्यवहारी असं ते साधन आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून दुर्लक्ष, तितिक्षा हे असे गुण आहेत की ज्याच्यामुळे तुमची साधना ही आहे ते बळकट होणार आहे. पहा, आपण समजून घेतलं पाहिजे. या श्लोकात यदा हे पद तर दिले आहे, परंतु तदा पद दिलेले नाही. जरी यत्तदो नित्यसंबंध अनुसार येथे यदा हे पद येते, तेथे तदा हे पद गृहीतच धरले जाते. अर्थात यदा पदाच्या अंतर्गतच तदा हे पद येत असते. तरी पण येथे तदा पदाचा प्रयोग न करण्याचा सखोल विचार असा आहे की इंद्रियांचा आपल्या विषयापासून संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्याने स्वतः सिद्ध तत्वाचा जो अनुभव होतो तो काळाच्या अधीन, काळाच्या सीमेत नाही. कारण तो अनुभव एखाद्या क्रियेचे अथवा त्यागाचे फळ नाही, तो अनुभव उत्पन्न होणारा पदार्थ नाही. म्हणून येथे कालवाचक तदा पद देण्याची आवश्यकता नाही. पहा, ज्या ठिकाणी एखादी वस्तू एखाद्याच्या अधीन असते तेथेच याची आवश्यकता असते. जसे आकाशात सूर्य असतानाही डोळे झाकून घेतल्यास सूर्य दिसत नाही आणि डोळे उघडताच सूर्य दिसतो, तर या ठिकाणी सूर्य आणि डोळ्यात कार्यकारण संबंध नाही. अर्थात डोळे उघडल्याने सूर्य उत्पन्न झाला नाही, तर सूर्य तर पूर्वीपासूनच जसाच्या तसाच आहे. डोळे झाकण्यापूर्वीही सूर्य तसाच आहे आणि डोळे झाकल्यानंतरही सूर्य तसाच आहे. पहा, केवळ डोळे झाकल्याने आम्हाला त्याचा अनुभव येत नव्हता, ही गंमत आहे. तसेच इंद्रियांना विषयापासून आवरून धरल्याने स्वतः सिद्ध परमात्म्याचा जो अनुभव झाला आहे तो अनुभव मनासहित इंद्रियांचा विषय नाही. तात्पर्य ते स्वतः सिद्ध तत्वभोगाशी किंवा विषयाशी
संबंध असताना आणि भोगांना भोगत असतानाही तसेच आहेत. परंतु भोगांबरोबर आपला संबंधरूपी पडदा असल्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. हा दूर होताच त्या तत्वाचा अनुभव येतो. एक गोष्ट अशी आहे की खूप लोकांना प्रश्न पडतो, भगवान, ईश्वर, परमात्मा आहे की नाही? तो वेगळ्या रूपात आहे की नाही? वेगवेगळ्या रूपात आहे की नाही? तो अवतार घेतो किंवा नाही? प्रभू रामचंद्र हे कधी काळी शरीररूपाने अस्तित्वात होते की नाहीत? कृष्ण अस्तित्वात होते की नाहीत? शिव खरे आहेत की नाहीत? प्रश्न हा नाही आहे किंवा कधी नव्हताच की शिव खरे आहेत की नाही. शाश्वत प्रश्न आहे. त्यांना पाहण्याची, त्यांना ओळखण्याची क्षमता आणि दृष्टी आपल्यात आहे की नाही? त्या आहेतच. सूर्य आहे की नाही? आहेच. डोळे झाकलेत दिसणार नाही, डोळे उघडलेत तर लख्ख प्रकाश दिसतो आणि त्याचं अस्तित्व समजतं. मग ती दृष्टी त्याला पाहण्याची तुमच्याकडे आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नावरती त्यांचं अस्तित्व अवलंबून नाही. पहा, ज्याला ती दृष्टी आहे त्याला ती क्षमता आहे, त्याला तो दिसतोच, त्याला तो अनुभवायला येतोच परमात्मा. तुम्हाला अनुभवायला नाही आला म्हणून तो नाही. अशा पद्धतीने तुमचं तर्कशास्त्र जर चालत असेल तर प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला अनुभवायला आलेली नाही ती जगात अस्तित्वातच नाही असं तुम्हाला म्हणायला लागेल. अनुभूतीचं किंवा ते जे ज्ञानाचं विश्व आहे ते इतकं अनंत आहे की त्यातला अंशातला सुद्धा, अब्जावा अंशसुद्धा आपल्याला कधी संपूर्ण आयुष्य खर्च केल्यानंतर कळत नसतो. समजून घेतलं पाहिजे. तर ते ज्ञान ज्याच्याबद्दल आहे तो परमात्मा किती अनंत आहे याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि आपण त्याच्याबद्दल सांगतो ठामपणाने की तो नाहीच आहे. तो जर नसेल तर तुमच्या शरीरामधून असं काय आहे जे निघून गेल्यानंतर लोक तुमची विल्हेवाट लावतात तुमच्या शरीराची? याचा थोडा तरी विचार करा. प्राण जाण्यापूर्वी आत्मा निघून जातो पहा, पण प्राण गेल्यानंतर सुद्धा लोक ही बॉडी उचला म्हणतात. आता झालं सगळं. कुणाला पुरलं जाईल, कुणाला जाळलं जाईल, कुणाला त्या विहिरीमध्ये सोडलं जाईल, जे काही आहे ते. पण त्याला ते प्रेतच म्हणतात, हे समजून घेतलं पाहिजे. कारण त्यातून तो परमात्मा निघून गेलेला असतो, तर जीव नाही राहत. समजून घ्यायला पाहिजे. जी गोष्ट अगदी उघड सत्य आहे तिच्याबद्दल शंका विचारण्यामध्ये हे कोणतं तर्कशास्त्र आहे? हे तर्कशास्त्र नाही, हे तर्कट आहे. पहा, तर अशा पद्धतीने तो भगवंताचा जो अनुभव आहे, जसं सूर्याचा इथे उल्लेख केलेला आहे की तो पडदा दूर झाल्यानंतर ते जे आहे ते दिसतंच तत्व, परमात्मा तत्व, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपली तो पडदा दूर करण्याची आणि मग ते परमात्मा तत्व त्या पडद्याच्या पलीकडचं पाहण्याची क्षमता आपली वाढली पाहिजे. आपली योग्यता, आपली लायकी वाढवली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं त्याच्या अस्तित्वावर शंका विचारणं हे फार तर तुमच्या एका अहंकारी बुद्धीचं प्रतीक होऊ शकतं, वास्तव नव्हे. लक्षात घ्यायला पाहिजे. वास्तव जाणून घेण्यासाठी अहंकार आणि बुद्धीसुद्धा खरं म्हणजे बाजूला ठेवली पाहिजे, हे समजलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी बुद्धीने जाणताच येत नाहीत. शास्त्रातली कोणतीच गोष्ट विज्ञानातली लक्षात घ्या बुद्धीने जाणता आलेली नाही आत्तापर्यंत. पण ते सांगतात ना, थॉमस ॲल्वा एडिसन हे शाळातल्या विज्ञान प्रदर्शनातसुद्धा जायचे, छोट्या छोट्या मुलांना प्रश्न विचारायचे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. ते मुलं सांगायची, ते म्हणतात नाही, ती कसं आहे ते तुम्ही सांगताय, काय आहे हे तुम्हाला सांगता येत नाही आहे. काय आहे त्याची मला माहिती पाहिजे. आणि त्यांना ती शेवटपर्यंत समजली नाही. वीज म्हणजे कशी आहे हे सांगता येतं, वीज काय आहे हे सांगता येत नाही. तर ती वीज ज्याचा एखाद्या अंशाचा एक फक्त गुण आहे त्या परमात्म्याबद्दल कसं सांगणार की तो कसा आहे, तो काय आहे. शब्दांच्या पलीकडचा आहे, अनुभवता येतो, वीज अनुभवता येते. परंतु
तुम्ही भावनांचंही बघा ना, तुमचं प्रेम, राग अनुभवता येतो, चेहऱ्यावरती दिसतो. राग चिडलाय बघा, तो त्याच्या चेहऱ्यावरती दिसतं. पण काही वेळेला राग चेहऱ्यावरती सुद्धा दिसत नाही. तो कसं जाणणार? प्रेम दिसत नाही, वर्तणुकीत पण दिसत नाही, पण ते कसं जाणणार? पण कळत असतं आहे. समजून घेतलं पाहिजे. ते जसं जाणतो आपण, प्रेम हे प्रेमानेच जाणता येतं. आपल्याला कल्पना आहे. एखाद्याची दुःखाची भावना, त्या दुःखाला सहानुभूती, स्वतःला त्या दुःखाच्या अनुभूतीत नेल्याशिवाय, सहानुभूती हा खूप सुंदर शब्द आहे. पहा, सह अनुभूती म्हणजे त्याच्यासह त्या गोष्टीचा अनुभव घेणं. त्याशिवाय ते दुःख नाही कळत, त्याचा आनंद नाही कळत, त्याचं ते सुख नाही कळत, त्याची वेदना नाही कळत, त्याची कोणतीच भावना नाही कळत त्या समोरच्या व्यक्तीची, जोपर्यंत आपण त्याच्यासह अनुभूती घेत नाही. त्याच्या इतकी किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त जे काय असेल ते, जितकी त्याची त्या समोरच्याच्या भावनेची तीव्रता आपण समजून घेऊ अनुभूतीतून. म्हणून अनुभवापेक्षा सुद्धा अनुभूती श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. ईश्वर, त्याची अनुभूती घेता येते ईश्वराची, जसं ह्या भावभावनांची घेता येते. तो असं प्रयोगशाळेत दाखवा प्रेम सिद्ध करून, तुझं माझ्यावर प्रेमाचा प्रयोग कसं दाखवणार? त्या गोष्टींना मर्यादा आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु त्या जाणवतात. आणि खरं सांगायचं तर जगण्यामधल्या ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत सगळ्यात. ह्या भावभावनाच महत्त्वाच्या आहेत. एकमेकाबद्दलची प्रेम आहे, आपुलकी आहे, ओढ आहे, याच भावनाला महत्त्वाच्या असतात. आणि त्या जाणून घेता येतात, जाणता येतात, अनुभवता येतात. त्या अशा दाखवून सिद्ध नाही करता येतात. तसंच परमात्मासुद्धा अनुभवता येतो, त्याची अनुभूती घेता येते, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून हा पडदा दूर होताच त्या तत्वाचा अनुभव येतो, असं म्हटलेलं आहे ह्या श्लोकाचा. सारांश सांगतात स्वामीजी. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? तर केवळ इंद्रियांना विषयापासून आवरून धरणे एवढेच स्थितप्रज्ञाचे लक्षण नाही, हे पुढील श्लोकात सांगतात. जाऊया पुढच्या श्लोकाकडे. ओम परमात्मने नमः.